नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शिवजयंती परवा दिवशीच आपली होऊन गेलेली आहे, पण गडबडीत माझ्याकडून व्हिडिओ काढायचा राहिला। चला आजच्या घटनेला किंवा आजच्या कहाणीला सुरुवात करूया। आज जी मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे किंवा घटना सांगणार आहे ती खूप हादरवणारी किंवा माणसाची एखाद्या आरोपी किंवा एखाद्या जो भयंकर मनातून विकृत माणसाची अंतर्मन किंवा त्याची वासना कुठपर्यंत कुठल्या थराला जाते हे आपल्या घटनेतून बघूया। घटना घडायला सुरुवात झाली 2008 पासून। आरोपीचं नाव रवींद्र कुमार। गरीब कुटुंबात जन्माला आला होता बघा, आणि गरीब कुटुंबात जन्माला आल्यानंतर तो 1990च्या आसपास जन्माला आलेल्या UP मधील एखाद्या छोट्या शहरात। खूप त्याचा आई वडील गरीब होतं। बाप प्लंबिंगचं काम करत होता आणि आई दुसऱ्याच्या घरात धुणं भांडी करून आपलं पोट भरत होते। असं तो शाळेत जात असताना तो कोणाचा मित्र बनवत नव्हता, आणि घरी आल्यानंतर तो आई वडील त्याचं सतत कामात बिझी असायचं, व्यस्त असायचं, त्यामुळे तो कोणाशी बोलत नव्हता। आई वडिलांनी त्याला परवरिश चांगली दिली नाही, फक्त काम 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 आणि पैसा। घरात 18 दारिद्र्य, अन्न नाही। बळच तो 6वी पर्यंत शाळा शिकला आणि शाळा सोडून दिली। शाळा सोडून दिल्यानंतर पण तो कधी कुठला दोस्त त्याला नव्हता, कुठल्या त्यांच्या एरियातल्या कार्यक्रमात कोणत्याही तो सहभागी होत नव्हता। त्यामुळे तो माणसाची खूप बोलत नसायचा। खूपच गरज लागली तरच तो माणसाची किंवा एखाद्या व्यक्तीशी बोलायचा, या व्यतिरिक्त तो कोणाशी बोलत नव्हता। फक्त एकटा आणि एकटाच राहायचा। झालं लहानपण गेलं, मोठा झाला। मोठा झाल्यानंतर त्यांनी खूप जॉब ट्राय करायचं बघितलं, पण शिक्षण नव्हतं आणि पैसा नव्हता। तुम्हाला माहिती, चांगला जॉब करायचा म्हणलं तर चांगलं शिक्षण लागतं। मग अशातच तो जॉब पण हुडकू शकला नाही किंवा त्याला मिळालाच नाही जॉब। मग त्यांचा एरिया खूप लहान होता। मग त्याने दिल्लीला यायचा ठाम केलं किंवा दिल्लीला आला। दिल्लीला आल्यानंतर तिथं पण त्याने जॉबला ट्राय केलं, पण त्याला काय जॉब मिळाला नाही। जॉब न मिळण्याचं एकमेव कारण होतं त्याचं शिक्षण नव्हतं, 6वी पर्यंत फक्त शिक्षण। मग तो ड्रायव्हर आणि गावड्याच्या हाताखाली, सेंटरिंगवाल्याच्या हाताखाली काम, बिगारी म्हणून असे छोटे मोठे काम, असे काम तो करू लागला। काम करत करत त्याला दिवसभर खूप कंटाळा यायचा, आणि त्याच्या क्षेत्रात जे गावड्याच्या हाताखाली त्या क्षेत्राची माणसं होती ते दिवसभर काम करायची लय, आणि रात्री दारू प्यायची। ह्याला पण व्यसन त्यांच्या संगतीनं लागलं, आणि तो दिवसभर काम करायचा, मजुरी काम। बिल्डिंग बांधायचा असतात बघा, तिथं मजूर असतात, तसं मजुरी काम करायचा, आणि रात्री तो दारू प्यायचा। हळूहळू दारू नंतर त्यांनी ड्रग्स पण घ्यायला सुरुवात केली। त्यांनी नशेची ड्रग्सची इंजेक्शन, ड्रग्सची पावडर घ्यायला लागला। एवढा तो विकृत दर्जाचा बनला की ड्रग्सची नशा घेतल्यानंतर किंवा संध्याकाळी दारू प्यायल्यानंतर तो मोबाईलमध्ये तो अश्लील व्हिडिओ बघू लागला, आणि तो व्हिडिओ बघत ऐन तो तारुण्यात आला होता। 20 वर्ष वय असेल त्याचं, 2010च्या आसपास। आणि 20 वर्षाचा असताना तो काम करायचा दिवसभर, आणि तो त्याच्या संस्कारच असं घडलं नव्हतं की आधी आपल्याबद्दल किंवा आपल्या मुलांबद्दल आपण आपल्या आईवडिलांनी, म्हणजे माझ्या आईवडिलांनी कसं घडवलंय की हा असं चूक होतंय, असं बरोबर आहे, असं जगलं पाहिजे, असं नाही जगलं पाहिजे, नाही तिथं नाहीच गोष्टी काय मिळणार, मिळतील ते मिळतील, तसं त्याला संस्कारच मिळालं नव्हतं। एक तर तो आईवडिलांच्या सानिध्यात नव्हता, आईवडील काम 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 करायचे, आणि त्याला दोस्त पण नव्हतं, तो कोणाशी बोलत पण नव्हता। ह्याच्यामुळे त्याच्या मनात एक रावण तयार झाला, आणि तो ते व्हिडिओ बघून किंवा ते अश्लील फिल्म बघून तो अस्तित्वात आणायचा प्रयत्न केला। आणि त्याला जास्त ओढ लहान मुलांवर होती, लहान मुलं। त्याच्या क्राईममध्ये ते जास्त करून 6 वर्षापासून 12 वर्षाची जी मुलं मुली आहेत त्यांच्यावर त्यांनी ते गुन्हा केले. तर
पहिला गुन्हा कसा केला, 2008 साली त्याने पहिला गुन्हा केला. त्याच्याच सोबत जो मजूर काम करत होता, त्याची एक लहान मुलगी बापाजवळ रात्री झोपली होती. ह्याला खूप दारू पिल्यावर तीव्र इच्छा व्हायची सेक्स करायची. बापापाशी मुलगी झोपल्यानंतर त्याने गुपचूप मुलीला झोपीत उचलून नेली. काही अंतर लांब गेल्यावर मुली लक्षात आलं की आपला पप्पा नाही, जागी झाली मुलगी. मग ती खूप मोठ्या मोठ्याने ओरडू लागली, पप्पा वाचवा वाचवा. तिला पण त्याने काय सोडवलं नाही. जिथं बंद पडकी इमारत असते, असं सुनसान एरिया जिथं माणूस नाही कोण नाही रात्रीचं, त्या एरियात तिला नेलं आणि तिच्यावर दुष्कर्म केलं त्या मुलीवर आणि तिची बॉडी ठिकाणावर लावली. ही झाली त्याचा पहिला क्राईम. मुलगी फक्त 12 वर्षाची होती. हा रावणाचं पहिलं सुरू झाल्यानंतर त्याला वाटलं आता आपण काय सापडत नाही. मग त्याने दिवसभर मुलं मुली घेरायचा. मुलं सुद्धा त्याच्यात तावडीतनं वाचलेली नाही. ती मुलं आणि मुली घेरायचा आणि रात्री त्याच्या क्राईमला अंजाम द्यायचा. खूप दिवस झाल्यानंतर, खूप मुलं लापता झाल्यानंतर तिथली सरकार अलर्ट झाली किंवा तिथली माणसं, पोलिसांनी सगळ्यांना सांगितलं की किडनॅप मुलं होती ती म्हणून आपापल्या मुलांवर लक्ष ठेवा. त्याला तिथं मुलंच सापडणार ती. मग तो UP-मध्ये त्याच्या मावशीच्या घरी गेला आणि तिथे गेल्यावर पण तो सुधारला नाही. मावशीच्या घरा शेजारची लहान मुलं मुली तो उचलायचा आणि त्यांच्यासोबत दुष्कर्म करायचा आणि त्यांचा गळा आवळून हत्या करायचा. तिथंच एका मुलावर त्याने उचललं मुलगा आणि त्या मुलाला नेलं, खूप लांब शेतात नेलं आणि शेतात त्याच्या वाईट दुष्कर्म केलं मुलावर. आणि त्याला नरड्याला चाकू खूप असला, चाकूने वार केलं. चाकूने वार केल्यानंतर त्याला काय वाटलं, हा तडफडून मरून जाईल म्हणून त्याने सेफ्टी टँकमध्ये पाण्याच्या टाकीत त्या मुलाला टाकलं. पाणी खूप कमी होतं टाकीत. मुलाला टाकल्यावर त्या रक्ताचं त्याच्या नरड्यातनं, आणि तो निघून गेला रवींद्र कुमार. त्याच्या नरड्याच्या रक्ताने ती पूर्ण टाकी लाल पाण्याने झाली. अर्ध्याच्या खाली टाकी होती, मुलगा बुडत नव्हता अशा अवस्थेत होती. आणि ती पाणी सगळं लाल लाल दिसायला लागलं. तिथल्या माणसांनी, ग्रामस्थांनी बघितलं काय झालंय, तर त्यात ती मुलगा सापडला आणि त्याने दवाखान्यात नेला आणि तो वाचला म्हणजे ह्याच्या कर्माची, ह्याचा पापाचा घडा भरला म्हणून समजा तुम्ही. ह्याने खूप पापं केली होती. वाचला आणि त्यांनी पोलिसांनी केस बनवून घेतला, आरोपी कसा दिसतो काय, आणि त्या मुलाकडून बारक्या, आणि ह्याला पकडल्यानंतर जेलमध्ये टाकला. पण काही पुराव्या अभावी किंवा मुलाच्या त्या मुलाला वाटायचं हा आहे का नाही, ह्याच्या पुराव्या अभावी त्याला काही दिवसांनी सोडून देण्यात आलं. सोडून दिलं तरी तो सुधारला नाही. पुन्हा दिल्लीला आला आणि पुन्हा त्यांनी क्राईम करायला सुरुवात केली. पण देव आहे, देव सगळं बघतोय. ज्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार हे पक्क, म्हणजे पक्कच आहे. कारण की एवढं त्याने एवढं लहान मुलांचं खून केलं, एवढं तळतळ घेतलं. ते वडील रोज वाट बघत असतील, माझं मुलं आता येईल मग येईल. मग काही दिवसांनी बघा एका मुलीला त्याने उचलल्यानंतर त्या मुलीवर वाईट दुष्कर्म केलं आणि तिथंच तिला टाकली. तिच्या शेजारी ह्याला वाटलं की दुसऱ्याचं ड्रायव्हिंग लायसन किंवा ओळखपत्र कागदपत्र टाकली म्हणजे त्याला माणसं, पोलिस त्याला पकडतील की हाच आरोपी आहे म्हणून त्याने काय केलं, त्या मुलीच्या शेजारी तो ज्या गाडीवर ड्रायव्हर होता त्या गाडी मालकाचं ड्रायव्हिंग लायसन आणि त्याची कागदपत्र तिथं टाकून दिली. मुलीची बॉडी सापडल्यानंतर पोलिसांनी तपासात त्यांना ते कागदपत्र, ड्रायव्हिंग लायसन मिळालं आणि त्यांनी तो माणूस उचलला. तर ते माणूस उचलल्यानंतर त्यांनी खूप तळमळीने सांगितलं, मी नव्हतो ह्या शहरात नव्हतो, आज आलोय, किंवा ही कागदपत्र माझी चोरी गेली होती, माझी गाडी बी चोरी गेली, 2 चाकी गाडी चोरी गेली, ट्रक आहे. मग त्या माणसाने जी सांगायला सुरुवात, त्याचं नाव पिंटू होतं, त्या पिंटूने जी सांगायला सुरुवात केली की रवींद्र माझ्याकडे कामाला होता आणि खूप दारू प्यायचा, नीट गाडी चालवत नव्हता, म्हणून मी त्याला म्हणायचो तू काम नीट कर, नाही तर मी दुसरा ड्रायव्हर बघतो. मग आमच्यात भांडणं झाली आणि त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि माझं ड्रायव्हिंग लायसन बी आणि कागदपत्र बी गाडीतून तो घेऊन पळून गेला. ह्याच्यावर पोलिसांना पक्की खात्री पटली त्या पिंटूच्या जबाबावरून की जो आपण सोडून दिला होता तोच रवींद्र कुमार हाच दोषी आहे. पोलिसांनी सूत्र हलवली, साखळी फिरवली आणि
2015ला रवींद्रला अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी विचारलं. 3 लहान मुलांच्या संशयित गुन्ह्यात त्याला पकडलं होतं. त्यांनी जेव्हा विचारलं रवींद्रला की तू खरंच गुन्हा केलं का केलं, कसं केलं, कधी केलं, त्यांनी जी माहिती सांगितली तुम्हाला मी आता सांगितली ती 2008 पासून 2015 पर्यंत त्यांनी तब्बल 28 ते 30 लहान मुलींचं बळी घेतलं होतं, फक्त त्याच्या वासनेपायी. पोलिस बी हादरली आणि मग पोलिसांनी टीव्हीला किंवा न्यूजपेपरला, त्या टायमाला ही न्यूज खूप चालली 15मध्ये बघा दिल्लीत, की असा आरोपी सापडलाय आणि जी लहान लापाता मुलं झालती जी सापडत नव्हती त्यांच्यासोबत त्यांनी वाईट काम केलं आणि त्याच्या बॉडी ठिकाणी लावले. बॉडी सुद्धा काय मुलांच्या मिळाल्या नाही, त्या चढून गेल्या, कुठं नालीत टाकून दिल्या, कुठं तरी पुरल्या होत्या. मग त्या परिवाराकडून त्याला फाशीची मागणी करण्यात आली. पण गरिबाला न्याय आपल्या देशात राज्यात भेटत नाही. श्रीमंताच्या मुलांना, श्रीमंताच्या मुलींना लगेच तातडीने न्याय भेटतो. गरीब अशीच येते ती, अशीच जगते ती, गरिबावणी अशीच मरून जाते ती एक दिवस. मग नाहीच 2023 साली त्याला जन्मठेप ही शिक्षा सुनावण्यात आली. तर व्हिडिओच्या सांगण्यातून एकच की इतके विकृत मानसिकतेची मुलं सुद्धा, किंवा जो आरोपी घडला रवींद्र कुमार, ह्यात कुठे ना कुठे त्याच्या आईवडिलांचा खूप मोठा वाटा होता. कारण तो आरोपी गुन्हा घडायच्या मागं आपला मुलगा दिवसभर काय करतोय, शाळेत गेला, आल्यानंतर त्याच्याशी बोलणं, काम 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 नुसतं काम पैसा हे जीवन नाही. आपल्या मुलांसोबत आपण बोललं पाहिजे, त्याच्या मनातल्या व्यथा सांगितल्या पाहिजे, त्यांच्यावर चांगलं संस्कार केलं पाहिजे. आणि संस्कार न केल्यामुळं हे असल्या विकृत दर्जाची माणसं जन्माला येते ती, आणि येते ती स्वतः नीट जगत नाही ती, आणि या समाजाला हानी पोचवून आता 30 मुलांचं त्यांनी बळी घेतलं. काही त्या चुकी होती आईवडिलांची, त्या मुलांची, त्या 30 जणांच्या लहान मुलांची किती त्या ओरडला असतील त्यांनी दुष्कर्म करताना. ही विचार करायसारखी गोष्ट आहे बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि आपल्या व्हिडिओला मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. काय बदल करायचा असला तर मला कमेंटमध्ये पण सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.